पण काय गेलं इथून? साप गेला कुठून? इथून अगदी झाडाच्या बुंधा घेरलाय अख्खं, इतकं मोठं वारोळ आहे. हा, आणि आम्ही चालले आहोत सगळेजण शेतावर, शेत बघायला सगळेजण. आमचं सार्थक आहे आणि आम्ही सगळे चाललो शेतावर. आंबे, करवंद. बाबा मागून दम देत आहेत, काही बाजूनी जाऊ नका, काटे आहेत, काटे लागतील असं. आम्ही घाबरलो, बाबा का ओरडतेत? बाबा ओरडतेत कारण की कोपऱ्याने जाऊ नका, मधून चाला, कारण की काटे आहेत. हां, तर मुद्दा असा आहे की आम्ही चाललो आहोत आमच्या शेतावर. जे काय आहे करवंद वगैरे, आंबे बघायला. असतील तर घेणार, नसतील तर फक्त बघून येणार. तर बघूया, हा रस्ता आहे आमच्या शेतावर जायचा. आणि सगळीजण हळूहळू जात आहेत, बाबा सांगतात तसं, कारण की त्यांचं पण बरोबर आहे. हे काटे खूप आहेत या ठिकाणी, बघू शकतो आपण. आणि काटे घुसले चप्पलमधून की मग काय खरं नाही. त्यामुळे सांगते तसे आम्ही रांगेत जातो आहे अगदी. ते पण काय लोक सोडत नाही, जिथे मिळेल तिथे दारूच्या बाटल्या. काय गेलं? तिच्या माती जाते चप्पलमध्ये. आणि जिजाच्या पायात जात आहे सारखी माती, आणि इथे आमच्या चालण्याची माती होत आहे. काय गेलं हो पप्पा? पप्पा काय गेलं इथून? साप गेला कुठून? इथून केवढा मोठा साप होता? एवढा मोठा साप होता, असा 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 गेला. तुम्ही पण बघितला? मीच बघितला. खूप मोठा होता काय? येस. खूप रिस्की आहे ना, मग इकडे आहे ना जरा. आणि चाललो आहे आम्ही. जिजाने काहीतरी केलंय. काय केलंय जिजाने मागे? ओ माय गॉड, करवंद खाल्लं तू? कसं लागलं करवंद? टेस्टी होता? कसं होतं करवंद बाबू? हो, जिजाचा पप्पा कच्चा करवंद. हा कसा आहे सांग, खाऊ खा. कसा आहे? कसा आहे? आंबट आहे. आंबट आहे. आंबट आंबट. आणि जिजाला मिळाला पहिला आंबट करवंद. आता इथं खूप जास्तच आहेत करवंद. आणि आम्ही चालतोय. शेत आमचं जे शेत सुरू तर झालेलं आहे, म्हणजे सुरूच आहे शेत. आता आम्ही एक एक गोष्ट बघतो. आणि या दोघांचं कायच्या काय चालू आहे इथे, हे बघा. त्यांच्या वेगळीच ब्लॉगिंग चालू आहे. ते कुठे टाकणार माहिती नाही, पण चालू आहे. ते त्यांच्या चॅनलला टाकणार, आम्ही आमच्या चॅनलला टाकणार. बाप रे बाप, इथे तर काळी मैना खूपच मोठ्या प्रमाणात दिसते. उभी राहायचं जागेवर, उभी राहा. काय 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 तो खाऊन बघ कधी, आंबट आहे की गोड आहे ते असू दे, ते खा दे. अरे जिजा, खा पूर्ण डायरेक्ट. कसं आहे, गोड असेल नाही? गोड आहे. बी खायची जिजा, बी खायची असते. हो हो. कसं आहे करवंद? गोड आहे, खूप गोड आहे. मला पण दे ना. एकटे एकटे काय खाताय दोघं जण? बघू द्या परत. काय आहे? याला काय अर्थ आहे? बरं झालं मला नाही. जिजा काय यार, तुला करवंद तू खाल्लीस ना, मम्माला कोण देणार? हा, शाणी. आणि आमचं शेत असं आहे, म्हणजे एक प्लेन रोड नाही, खालीवर खालीवर, म्हणजे एक ठिकाण तर असं पूर्ण असं स्लोप आहे. खूप असं, ओ सॉरी जरा एक्स्ट्रा एक्सप्रेशन जास्त झाले माझे. डीप आहे जरा जास्त, आणि ते एवढं डीप आहे की पडायची भीती वाटते. पण चला बघूया. जिजाच्या हाताला लागले चीक. जिजा काय ग्लू जिजा ग्लू. जिजा काय लागलाय? जिजा
काय लागलं हाताला? हे काय हाताला आहे? काय लागलं? कुठे आहेत? तू काटे लागते जिजा तुला. काढू दे ना हा तिला. खा, हा खा. हा देतो मी तुला काढायला, पण हा खा आधी. कसं आहे? जाऊ नको पुढे. आणि सगळी घसरलेत एकाच झाडावर. आणि आईने एक वर्ल्ड क्लास टेक्निक काढलेली आहे. करवंद ती बघा बघा आयडिया बघा. हाताला चीक न लागण्यासाठी पिशवीनी ते करवंद तोडत आहेत. आणि हे आमचे नुबडे ब्लॉगर. चलो पुढे. बाबा आमचे गेले आहेत. बाबा येते ते बघा. बाबा काही ऐकत नाही. बाबांना कुठल्या कोपऱ्यात तरी खजिना सापडणार आहे. एवढे फिरते ते एकटेच बिना रिकामी पिशवी घेऊन. आणि जिजाचा पप्पा घाबरलेला आहे. याचबरोबर कशाला पुढे जायचं. बाबा पोहोचले तिथे बघा. दिसतेत काय तुम्हाला? चाललंय ना. बाबा पोहोचले. आणि हे बघा सगळे सरकत जात आहेत. बघा इकडून काय काय मधूनच रस्ता. आता हा इथून रस्ता जात होता पण इथं स्टॉप झाला आता. त्यामुळे हा एक छोटासा रस्ता आहे. इथून पायवाट आहे. त्या पायवाटेने आम्ही आता जाणार. आता इथे सरकतच जाणार. का तर मला थोडं ही लोक सगळी इथून आली. मी इथून जाते. काटा रुते कुणाला. चला. अरे बापरे काय झालं जिजा. बीच मध्ये काटा येतोय जिजाच्या. जिजा तू काट्याच्या बीच वरून का चालतेस मग? हो हो आंबे पण दिसायला लागलेत. दिसतात काय? हे बघा आंबे बघा. आणि खूपच घनदाट जंगलाच्या आतमध्ये आम्ही घुसत आहोत आता. इतकं घनदाट आहे की आजूबाजूला बघा. आणि खूप शांतता आहे इथे. फक्त आमचाच आवाज आहे आणि माझी बडबड आहे. आणि कुठल्या तरी मंकीने आंबा खाऊन टाकलं वाटतं. आणि बहुतेक समीर आता झाडावर चढेल. असंच बघतोय. समीर काय म्हणणं आहे? अरे आंबा हा आंबा समीर उडी मारून काढणार आहे. दगडाने पाडा. वा व्हॉट अ कॅच. यासाठी आम्ही प्रॅक्टिस करून घेत होतो इतके दिवस त्यांची. अखेर ती प्रॅक्टिस असफल झालेली आहे कारण की त्यांनी कॅच सोडलेली आहे. आणि इकडे वारूळ आहे. तो तुम्हाला दाखवते कुठला वारूळ आहे. केवढा मोठा वारूळ आहे. भोलेनाथ. बाबांची सिरियल सुरू झाली. काटा होते कुणाला. आणि मी तुम्हाला वारूळ हे तिकडे चल नुबडे. एवढा मोठा वारूळ. खूप मोठा वारूळ आहे. आणि ते माहीत नाही असू शकतात कारण की खूपच मोठा वारूळ आहे हा. आणि खूपच जंगल आहे बघा. इथे लोकांची म्हणजे आमच्या भावकीची जास्त ये जा नसल्यामुळे मे बी जास्त गर्दराई झालेली वाटते. आणि ह्या आमच्या जाऊबाई सुरू झालेल्या आहेत. वहिनी पोझिशन. आणि हे आमचं छोटंसं पिल्लू काय करताय. हे पिल्लू काय करतं आमचं. काय वाटतंय जिजा मस्त. वाव. इतके मेहनत केली मी आणि 2च आंबे पडले. मेहनत मी केली. मी मेहनत केली आहे. हा बोल. मीच केली आहे. व्हिडिओ आंबे कोणी काढले. मी. मेहनत माझी आहे बघा. पण फक्त 2 आंबे आले. फक्त 2. पण आता ही टेस्ट करून बघू आम्ही कसे असणार आंबे. पण ह्या आंबे काढण्याची मजा काही वेगळीच असते. आणि आम्ही थोडक्यात आमचा हा थोडासा शेतावरचा प्रवास थांबवला आहे कारण की खूप संध्याकाळ होत चाललेली आहे. आणि इतक्या संध्याकाळचं पोरांना फिरवणं इकडे म्हणजे थोडंसं भयानक असतं असं आईबाबांचं म्हणणं आहे. आणि त्यांचं म्हणणंही बरोबर आहे. त्यामुळे आम्ही आता इथे थांबतो. आता घरी जातो आहे. पण
मजा केली थोडीफार. थोडं छान वाटलं की आमचा शेत आहे ना तो सरळ नाही, खूप पायवाटा काढून जंगलातून आहे, त्यामुळे थोडी भीती वाटते. काटे आहेत, त्यात आत्ताच पाऊस देखील पडतो इकडे, अवकाळी पाऊस देखील पडतो, त्यामुळे खूप म्हणजे खूप असं घाण झालेली आहे थोडीफार बोलू शकतो आपण. त्यामुळे जनावर बाहेर येतो, ती एक भीती असते. त्यामुळे आम्ही हा प्रवास इथे थांबवतो आहे. आता आम्ही जातो आमच्या घरी आणि जी करवंद काढलेली आहेत, आंबे काढलेले आहेत ते खाणार आहोत आम्ही.